हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी आहे नायकांची सोनाली, साधेपणातलं सौंदर्य शोधत तुमच्यासमोर आली. आजचा ब्लॉग ना की खरंच खूप भारी होणार आहे. थोडीफार घरातला पसारा आवरणार आहे आणि शेवटी आपण बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी भडंग. तर चला सुरुवात करूया. आता नेहमी प्रत्येक वेळेला की घरचा किंवा हॉलचा जेव्हा आपण पसारा आवरत असतो तेव्हा नेहमी आपण सोफ्यापासूनच सुरुवात करत असतो, कारण सोफ्याखाली काय काय मिळेल ना खरंच याची गॅरंटी नसते. कधी कधी असं वाटतं अरे हे इथं आहे का, तर याची एवढी जाणीव होत असते आपल्याला. म्हणून मी सुरुवात इथूनच करत असते. आता घरी लहान मुलं असेल तर आपल्या कुशनखाली खूप काही खजिना मिळतच असतो, पण रोज थोडंसं साफसफाई केलं तर आपला खरंच पसारा साचणार नाही आहे. आणि घर स्वच्छ असलं की आपलं मनसुद्धा खरंच शांत होतं. खरंच क्लिनिंग म्हणजे एक थेरपीच आहे माझ्यासाठी. आता बघा, खरंच खूप छान वाटतंय ना. बरंच, चला आता मस्त भडंग करू आपण पहिला. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना. मी नायकांची सोनाली. आपल्या साधेपणातलं सौंदर्य काहीतरी आज आपण शोधायचं आहे. सो लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपलं एक सिग्नेचर लाईन दिलेलं आहे. कसं वाटतं तेच सांगा. एकदम साधं सिम्पल आपलं लाईफ असतं, त्यामध्येच आपलं लाईफ किती सुंदर बनवायचं तर तेच बघू. चला, मी आता ना की डीमार्टमधनं येताना हे चुरमुरे घेऊन आलेले आहे. चुरमुरे म्हणता, मुरमुरे म्हणता. तर त्याचाच आपण भडंग करू कोल्हापूर स्टाईलमध्ये, एकदम झणझणीत आणि चटकदार असं. ॲक्च्युली ना की गावाकडची मुरमुरे आहेत ना, ते थोडंसं वेगळं असतात आणि हे थोडंसं वेगळं असतं. तर आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, बट म्हटलं की चला आता ह्याचंच मी बनवून ठेवते. आणि चहा आणि चुरमुरे तर खूप भयंकर आवडतो मला. सो मी तसा प्रकार करून खाल्लेला आहे. व्हिडिओ घ्यायचा राहिला, कारण प्रत्येक वेळेला असं होतं की व्हिडिओच्या नादात ना चहा थंड होतं, मग नंतर नाही ह्या गोष्टी असं होऊन जातं. मनसोक्त पहिला खाऊन घ्यायचं आणि मग नंतर आपण व्हिडिओ बनवूच त्याचा एकदा. बरं चला, आता भडंग करताना काय करायचं आहे, काय काय घ्यायचं आहे, त्याचे जिन्नस काय काय लागतील तर मी सांगतेच तुम्हाला. आता ॲक्च्युली ना की हे सिम्पल आहे, रेसिपी काही नाही आहे. आणि झणझणीत करायचं म्हटलं की थोडासा स्पायसी असेलच, पण एवढं आपल्याला करायचं नाही आहे. बट नक्कीच करू. चहा म्हणजेच टी टाईमसाठी आपल्याला होऊन जातं, मस्त लागतं. सो नक्कीच बनवा. चला रेसिपीकडे बघू. जास्त वेळ नको घ्यायला. थोडं लसूण लागेल, जास्त घेत नाही आहे. आता लसूण हे ऑप्शनल आहे, जर हवं असेल तर घेऊ शकता, नसेल तरी पण स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे. आणि खूप छोट्या प्रमाणामध्ये मी बनवते, कारण परत आपल्याला हवं असेल तर आपण खाऊ शकतो. कारण श्रीशाला चुरमुरे सुद्धा फक्त खायला खूप आवडतात, मग म्हणून म्हटलं की चला आपण थोड्याच प्रमाणामध्ये बनवू, जेणेकरून आपले साहेबसुद्धा ऑफिसमधून आल्याला त्यांना काहीतरी खावं असं वाटतं. जेवायला नको असतं, पण काहीतरी चटरपटर खावं असं वाटतं. सो त्यामुळे मी इथे लसूण घेतलेला आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला. ओके. आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत. जर काजू घेतला तरी काही हरकत नाही आहे, जास्त नाही घेतला तर थोडंच घेतलं तरी काही हरकत नाही आहे. खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतला तरी काहीच हरकत नाही आहे. जसं तुम्हाला जिन्नस, आता मी कमी साहित्यामध्ये झटपट होण्यासाठी बनवते. चाट मसाला जो सगळ्यात शेवटी भुरभुरायचा आहे आपल्याला, थोडासाच लागेल, जास्त काहीच नाही आहे. आणि मी पिठी साखर करून ठेवलेला आहे. सो पिठी साखर ते पण अजून मी एकात काढणार आहे. सो पिठी साखर करून घेतलेला आहे. सो ते घेतलेलं आहे. मीठ लागेल, तिखट लागेल. आणि आपल्याला कलरसाठी ना की थोडंसं बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल तिखट ही असेल तरी काहीच हरकत नाही. चला, एवढ्याच्याच जिन्नसमधून आपण मस्त असं बनवू आणि खूप छान लागेल. काम केल्यावर असं काहीतरी खायला जर मिळालं की खरंच खूपच मजा असते ना, ती एक मजा खरंच वेगळीच असते. बरं खरंच सांगा हा, तुम्ही आधी साफसफाई करता की आधी खाणं बनवता? बरं चला, तर ॲक्च्युली साफसफाई, मन स्वच्छ असेल ना, घर स्वच्छ असेल तर मन स्वच्छ होतं, आणि मन स्वच्छ असेल तर रेसिपी आपली भन्नाट आणि झणझणीत होत असते. कारण मला असं वाटतं की भडंग झणझणीत नसेल तर त्याला भडंग बरं कसं म्हणायचं? आता चला रेसिपी सुरुवात करूया, जास्त वेळ नको घ्यायला. आता मी इथे चिरमुरे घेतलेला आहे. आता मार्केटमधनं चिरमुरे आणलं की आपल्याला पहिल्यांदा त्याला गुळून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि लगेच मार्केटमधनं आणले म्हटल्यावर तर ते एकदम असं छान कुरकुरीतच असतात. थोडंसं तेल घालायचं आहे. आणि जर कुरकुरीत नसेल तर थोडंसं आपल्याला त्याला 1 ते 2 मिनिटं थोडंसं त्याला गॅसवरती परतून घ्या, जेणेकरून ते कुरकुरीतपणा होईल. आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. त्याचा क्रंचीनेसपणा यायला हवं शेंगदाण्याचा, आणि एकदम असं दाताखाली आलं ना की खरंच खूप भारी लागतं. सो शेंगदाणे परतून घ्यायचं आहे. आणि मस्त असं शेंगदाणं परतलं ना तर त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता
टाकायचं आहे. आता लसूण आणि कढीपत्ता टाकल्यावर काय सुगंध येतो ना, अरे वा, बसच, खरंच खूपच छान लागतं. आता ह्याला ना की थोडंसं आपण ना की मॉडर्न टेस्ट सुद्धा देऊ. आणि जे काही घरी साहित्य आहे ना, तर त्या साहित्यातलंच आपल्याला थोडंसं मॉडर्न टेस्ट द्यायची आहे. तर चला मी दाखवतेच तुम्हाला आता मॉडर्न टेस्ट काय द्यायची. पहिला कढीपत्ता टाकून घेऊ. मस्त असं कढीपत्ता टाकायचं, भाजून घ्यायचं आहे. लसूण घालायचं आहे. लसूण ऑप्शनल आहे. जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तरी टाकला नाही तरी काहीच हरकत नाही. भडंग खरंच खूप छान लागतं. हिंग सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला स्किप करू नका. आणि नंतर टाकायचं आहे काजू ऑप्शनल आहे, पण खरंच खूप छान लागतं, त्यामुळे नक्की टाका. मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. बेडगी मिरची सुद्धा इथे आपण टाकू शकतो कलर येण्यासाठी. थोडंसं जिरे पावडर, धने पावडर टाकला तरी काही हरकत नाही, खरंच खूप छान लागतो. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकायचं आहे. आणि इथं तिखट आता झणझणीत म्हटल्यावर थोडंसं येणार. आणि नंतर ना आपल्या स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मस्त हे हलवायचं आहे आणि जे आपण चुरमुरे घेतलेलं होतं ना, तर त्यामध्ये हे घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हा हा हा, काय सांगू तुम्हाला, लिंबूची चव वा हा, खूप भारी लागतं. ह्याच स्टेजला तुम्ही ते लिंबू पिळायचं आहे. नंतरही आधीही कधीही पिळायचं नाहीये. ह्या स्टेजला इथे लिंबू घालायचं आहे. त्याची चव काय येते तुम्हाला खरंच सांगू. आता मला नक्की तुम्ही सांगा, तुम्हाला भडंग झणझणीत आवडतं की थोडंसं गोडसरपणा आवडतं? तर नक्कीच कमेंट सांगा. आता अजून एक गोष्ट सांगते. जेव्हा मी गावाकडचे म्हणजे कोल्हापूरकडनं मी जेव्हा भडंग आणते ना, म्हणजे चिरमुरे आणते ना, त्याची चव जरा वेगळीच असते. तिकडं काहीतरी चिरमुरे वेगळेच मिळतात आणि इथे पुण्यात थोडंसं काहीतरी वेगळी मिळतं. सो मला त्याची टेस्ट सुद्धा जाणवली. आता मी ॲक्च्युली काय करते, की हे सगळं झाल्यावरती ना, त्याच्यावरती आपल्याला साखर भुरभुरायचं आहे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. कारण जो काही ओरिजिनल भडंग असतो ना, जसं आपल्या परंपरागत पूर्वीपासून चाललेला आहे, त्याची टेस्ट आपल्याला चेंज करायची नाहीये. पण थोडंसं आपल्याला आता चटर-पटर खाऊन सवय आहे ना, तर त्यामुळे आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. आणि पिठी साखर म्हणजे साखर जे दळून घेतलेलं असतो ना, तर ते स्किप करायचं नाहीये. खूप छान चव लागते. त्यामुळे नक्कीच असा एकदम झणझणीत मिसळ का बरं म्हणते मी? भडंग. मिसळ सुद्धा खूप करत असते ना, तर त्यामुळे बरं चला भडंग, झणझणीत असा भडंग आपला तयार झालेला आहे. आणि आपला हा व्हिडिओ नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच आपल्या सिंपल म्हणा किंवा रिलेटेबल व्हिडिओजसाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.